प्रेक्षको नमस्कार, मी दिशा. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी. राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने शेवटच्या क्षणी यशस्वी राजकीय खलबत केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. या भेटीत नक्की काय चर्चा झाली, याबाबत कोण काय म्हणाले ते पाहूया. सर्वांना माहित आहे की या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीला इथल्या असणाऱ्या प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे. गेली वर्षानुवर्ष महाराष्ट्राची असणारी एक परंपरा आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणुका आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा काही घटना घडल्या आणि पोटनिवडणुकीला जर सामोरं जायचं असेल आणि एखादा लोकप्रतिनिधी की ज्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील जर कोणीतरी निवडणुकीला जर सामोरं जाणार असेल तर सहजासहजी बऱ्याच ठिकाणी त्या पोटनिवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिले. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की प्राजक्त तनपुरेजी, देवेंद्र फडणवीसजी, मी आम्ही सगळेजण विधानसभांमध्ये एकत्र काम केलं. त्यांच्याकडेही गेल्या वेळा राज्यामध्ये मंत्री म्हणून ते काम करत होते. त्यामुळे एक चांगल्या वातावरणामध्ये अजून सुदृढपणे हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अजून करता येऊ शकतं अशी भूमिका ही मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्याला माहीत आहे की भाजपची नेहमीच या मतदारसंघाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून नेहमीच अग्रेसर आहे. या भागामधील असणाऱ्या ज्या काही विकासात्मक विषय आहेत हे विषय आपण एकत्रपणे सोडवता येऊ शकतात अशी विनंती आम्ही आज प्राजक्तजींना करण्याचा प्रयत्न केला. आणि प्राजक्तजी ज्या पद्धतीने त्यांची असणारी त्या मतदारसंघाबद्दलची असणारी कळकळ लक्षात घेता त्यांनी काही विषय आमच्यासमोर मांडले. आणि या विषयामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे इथली असणारी नगरपालिका असेल, या नगरपालिकेला विकासात्मक सरकारकडून आम्ही एक चांगल्या पद्धतीने जे काही देता येऊ शकतं ते देऊ शकतो हे आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर राहुरी आणि ह्या मतदारसंघामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असल्यामुळे MIDCचं निर्माण होणं या भागामध्ये हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर इथल्या असणाऱ्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आहे आणि हा गाळ काढला गेला पाहिजे. या संदर्भात सुद्धा आपल्याला पॉझिटिव्हली विचार करता येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त अम्युजमेंट पार्क वगैरे अशा काही गोष्टी, साखर कारखाना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे त्याचं ॲक्विजिशन वगैरे करण्याच्या संदर्भात काही गोष्टी सुरू आहेत. तर त्यालाही आम्हाला ते थांबवणं म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टीमध्ये जे इथल्या नागरिकांना जे आवश्यक आहे ते आपल्याला कसं करता येऊ शकतं. आणि कारखान्याच्या संदर्भामध्ये पण आपल्याला सर्वांना माहीत आहे स्वतः विखे पाटीलजी त्याच कमिटीवरती आहे. त्यामुळे जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव शासनाकडून करून घेणं या सगळ्या गोष्टी सहजपणे आपल्याला करता येऊ शकतात. खरं तर या सगळ्या गोष्टी या संपूर्ण मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. आणि आम्ही त्यांना आज इथे येऊन विनंती केली. विनंती करून हे सांगण्याचा प्रयत्न केला. देवेंद्रजींशी पण त्यांचं बोलणं करून दिलं की आम्ही असं त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा झाली आहे आणि साहेब आपल्याला हे सर्व करावं लागेल आणि
मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्राजक्तजींना आणि सर्व त्यांच्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करायची आहे की आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आहोत आणि ते जे म्हणतील किंवा ज्या पद्धतीने ते या सगळ्या विकासात्मक कामाचं बद्दल विचार करतील, महायुतीचं पूर्ण सरकार हे त्यांच्या या सगळ्या मागण्याबद्दल सकारात्मक राहील ही भावना आम्ही, ते आणि त्यांचे भाऊ दोघं जण होते, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांनी सुद्धा जे आम्ही विचार करतोय त्याबद्दल एकदम सहानुभूती विचार करावा अशी आम्ही त्यांना विनंती पुढे भाजपमध्ये येतील अशी देखील चर्चा होती. की आज तर आम्ही या सगळ्या विषयामध्ये इथल्या असणाऱ्या विकासात्मक कामांच्या संदर्भात आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि आपणही आम्हाला या सगळ्या कठीण काळ मी यासाठी सांगेन कारण कर्डिले शिवाजीरावांचा मुलगा या निवडणुकीला उभा आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करावं ही विनंती करायला आम्ही आज त्यांच्याकडे आलो. या सगळ्या विषय जे असतात हे विषय तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे की आमच्याकडे पार्लमेंटरी बोर्ड जे आहे ते या संदर्भात विचार करतात आणि पार्लमेंटरी बोर्डातला मीच प्रमुख आहे आणि मी आणि देवेंद्रजी आमच्याबरोबर असणारे सहकारी सगळेजण असतात. एक गोष्ट लक्षात घ्या की प्राजक्तसारखा एक चांगला लोकप्रतिनिधी जो आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष त्यांच्या पूर्ण कुटुंबाने किंवा त्यांच्या परिवाराचं असणारं या भागामधील असणारं वलय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची आम्हाला संपूर्ण कल्पना आहे. परंतु आज पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला आज अंतिम दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करायला आलेलो आहोत. बऱ्याच वेळेला विखे पाटील साहेबही त्यांच्याशी बोललेले आहेत, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की त्या बाबतीमध्ये ते सकारात्मक निर्णय काय झाला त्यांच्यावरती निर्णय सोडलेला आहे. ते त्यांनी असं म्हटलं की आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करू. मला खात्री आहे की कार्यकर्ते सुद्धा आमच्या विनंतीला मान देतील. माननीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांनी अतिशय विस्तारण भूमिका मांडली. आम्ही तीच विनंती करण्यासाठी आलो होतो की एकतर स्वर्गीय शिवाजीरावांच्या निधनानंतरही होणारी निवडणूक आहे, तो एक त्याच्यामध्ये सहानुभूतीपूर्वक त्यांनी विचार करावा. आणि दुसरं हे करताना त्यांची जी काही मागणी आहे तालुक्याच्या दृष्टीने शेवटी जो उल्लेख माननीय प्रदेशाध्यक्षांनी केलेला आहे तो निश्चितच त्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे, माननीय मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. जे 2-3 स्थानिक प्रश्न महत्त्वाचे होते की के मुळा डॅमचा गाळ काढण्याबद्दलचा जो प्रस्ताव होता तो माझ्या खाती संबंधित आहे. मी त्याला अगोदरच आता मी त्याला मान्यता दिलेली आहे आणि बाकी MIDC बद्दल उल्लेख झाला आहे की आम्ही त्यासाठी राहुरीमध्ये व्हावी अशी मागणीच आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा झाली. त्याबद्दल आपण सकारात्मक आहोत कारण शेवटी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे त्यांची जी मागणी आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं की जो KK रेंजेसमधला जो विषय आहे ॲम्युनिशन पार्कमध्ये आरक्षित करण्याबद्दल राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या जमिनी घेणार आहोत, आरक्षित करणार आहोत, अधिकृत करणार आहोत. ते काय मी त्याला कुठल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची बाजूने आम्ही भूमिका मांडू आणि त्याच्यावर पर्यायी पुष्कळ त्याला आहे. याची आवश्यकता नाही का अगोदर KK रेंजमध्ये अनेक लोकांनी त्याच्यामध्ये जमिनी गेलेल्या आहेत, त्यामुळं नवीन आता भूसंपादन करायची आवश्यकता राहणार नाही. मी स्वतः त्यासाठी प्रदेशाध्यक्ष साहेब होते, आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू आणि ॲम्युनिशन पार्कसाठी आरक्षण आम्ही त्यासाठी ते निश्चितपणे रद्द करू हे आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे. शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्याची हालचाली सुरू आहे. आता कोणी कायला उमेदवार द्यायच्या त्या पक्षाची भूमिका असते. आम्ही मात्र प्राजक्तांना तत्पुरे साहेबांनी विनंती करायला लागलो की आता या पार्श्वभूमीवर तुम्ही सरकार आमच्या भूमिकेशी आमच्या बरोबर राहा अशी विनंती केली आणि तालुक्याच्या विकासाकरता त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे उदाहरणार्थ जो MIDC असेल, मुळा धरणाच्या बद्दलचा असेल, ॲम्युनिशन करता जे आरक्षण रद्द करण्याबद्दलचं असेल आणि मला वाटतं आणखीन कारखान्याला NCDC मार्फत जे आपण लोन देत होता विशेष सब कमिटीचा मेंबर आहे. शेवटी मान्य मुख्यमंत्र्यांनाच आम्ही विनंती करू. ते सुद्धा अनेक कारखान्यांना आपण मदत केली ना.
राहुरी कारखाना सुद्धा निश्चितपणे मदत करतो, त्यात काय अडचण येणार नाही असं मला मतदारसंघाच्या पुनर्वसनासोबत राजकीय पुनर्वसन त्यांचं होणार आहे. आता तो निर्णय साहेब प्रदेशाध्यक्ष साहेबांनी स्वतः बोलले, पदाधिकाऱ्यांचा आहे. चव्हाण साहेब दोघं या ठिकाणी अर्ज भरण्याकरता त्यांच्या उमेदवाराचे राहुरीत आले असता त्यांनी माझ्याकडे ऑफिसला या ठिकाणी भेट दिली आणि शिवाजी कर्डिलेंच्या निधनानंतरची ही निवडणूक असल्या कारणानं ही निवडणूक न लढण्याची त्यांनी या ठिकाणी विनंती केली. त्यांनाही मी सांगितलं की आम्ही भावना आमच्या देखील आहेत, परंतु जे काय 15 दिवस मी मतदारसंघात विशेषतः राहुरी तालुक्यात फिरताना या तालुक्याचे जे काय प्रश्न आहेत, या तालुक्याच्या अस्मिता असेल, प्रश्न असेल, समस्या असतील, त्याकरताच निवडणूक लढवणं हा उद्देश माझा त्या ठिकाणी होता. कारण की या तालुक्याला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मागच्या 20 वर्षामध्ये फक्त 5 वर्ष मिळालेलं आहे. त्यात 2.5 वर्ष सरकारमध्ये, 2.5 वर्ष सरकारच्या विरोधामध्ये, आणि या तालुक्याचे काही महत्वाचे गहन प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याकरता निवडणूक लढवावी हा माझा आग्रह होता. त्यावर त्यांनी काय मुद्दे त्या ठिकाणी ऐकून घेतले आणि सध्या जे काही विशेष मुद्दे या तालुक्याच्या साठीचे आहेत, उदाहरणार्थ जो काही आमच्या KK रेंजचा भाग आहे त्याच्यामध्ये पुन्हा ॲम्युनिशन पार्कचं ॲक्विजिशन 7,000 एकराचं होणार असं पत्र आहे. त्यावर मात्र त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही ते कॅन्सल करू, शक्यतो नसेल, जरी असेल तरी आम्ही ते काय ॲक्विजिशन करणार नाही असं ठाम त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचं NCDC कडे कर्ज प्रकरण मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर बहुतेक असणार आहे. त्या बाबतीत देखील स्वतः विखे पाटील साहेबच त्या मला वाटतं ते बोलणे कमिटीवर आहेत, त्यामुळे त्याच्या बाबतीत त्यांनी देखील सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी दाखवलेली आहे. राहुरी नगरपालिकेला एक मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांकरता आम्ही इथं आश्वासन दिलं होतं, त्याकरता देखील त्यांनी वरती बोलून सकारात्मकता दर्शवलेली आहे. आणि इथं उद्योगधंद्याकरता एखादा मोठा उद्योग येणं आमच्या बांबोरी परिसरात म्हणा किंवा धरणाजवळचा जो आमचा जिरायती भाग आहे वरती ताराबाद साईडला वगैरे, जर काही जमीन उपलब्ध होणार असेल तर MIDC बाबत देखील अत्यंत सकारात्मक त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि आणखीन काय विषय, मुळा धरणाच्या देखील त्या ठिकाणी जे समन्यायी पाणी वाटप धोरणामुळे बऱ्याचदा मुळा धरणातलं पाणी हे जायकवाडीला सोडावं लागतं आणि इथल्या शेतीला मोठी अडचण येते. तर जवळपास 2.5 TMC गाळ त्या ठिकाणी आहे, तो देखील काढण्याबाबत देखील सकारात्मक उपाययोजना आधीच चालू केल्या त्यांनी सांगितलेलं आहे की जेणेकरून या मुळा धरणातलं पाणी आणखी त्या ठिकाणी तालुक्याला उपलब्ध होईल. अशा सर्व बाबींवरती अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री महोदयांशी देखील फोनवरती चर्चा त्यांनी घडून आणली. त्यामुळे या तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जी लढवायची होती त्यावरती त्यांनी सर्व मुद्द्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. हा सर्व विषय ही जी काय चर्चा झाली ती मला सर्व कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं काय मत असेल त्यावर आम्ही आता थोड्याच वेळात बसून निर्णय घेऊ. एक विधान परिषदेची चर्चा होती, आपण असं काही विषय नाही. काय विधान परिषद जिल्हा परिषदेच्या निवडणुका व्हायच्यात, त्याला कधी होईल, वर्षांनी होईल, 2 वर्षांनी होईल. आज जो विषय आहे तो या राहुरी विधानसभा मतदारसंघाचा आहे. त्यातही मी ज्या तालुक्यात राहतो, शहरात राहतो, मोठा मतदारसंख्या ही राहुरी तालुक्यातली आहे आणि या तालुक्याला प्रतिनिधी नव्हता बरेच वर्ष, त्यामुळे तो जो काही विकास कामांचा बॅकलॉग असेल त्या संदर्भातच फक्त चर्चा झाली. बाकी काही राजकीय चर्चा कुठल्याही प्रकारची झालेली नाही. अर्ज दाखल करणार त्यांनी विनंती, आता एवढी मोठी माणसं, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतः या ठिकाणी आले, पालकमंत्री देखील स्वतः आले, एवढ्या मोठ्या माणसांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि विकासाचे प्रश्न देखील मार्गी लावण्याचं त्यांनी सकारात्मक, अत्यंत मुख्यमंत्री महोदयांनी देखील सकारात्मकता दर्शवलेली आहे. या सगळ्या बाबी मला माझ्या कार्यकर्त्यांची चर्चा करावी लागेल. अर्ज माझा भरून तयार आहे, पण या सर्व आता एवढी मोठी माणसं जेव्हा आपल्याकडे येतात आणि ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचं म्हणतोय त्या मुद्द्यालाच त्यांनी हात घालून त्याला सोडवण्याचा जर विषय केला असेल तर मला माझ्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल.